Audio Jungle. Audio Jungle. मोर्चाकडे बघून जर ते डावललं तर गाठ मागायची आहे. त्यांच्या मोर्चाकडे बघून घाबरून जर थांबवलं तर गाठ मागायची आहे. कारण का आमची मत आहेत. एक जाता सांगतो, खूप लोक बोलणार माझ्या मित्र, मत तुमचं महत्वाचं आहे. एक 5 मिनिटं साहेब मी म्हणतो, आता एक आपला पक्ष नसल्यामुळे ते चिवचिव करायल्यात. सगळे एकत्र आलोय आम्ही, आता एक पक्ष डिक्लेअर करू, एक शिवाजी डिक्लेअर करू आणि सगळ्या ज्या संघटना अंबुजाच्या आहेत त्या सगळ्या नॉन पॉलिटिकल रूट्स म्हणून त्या पक्षाला मदत करू. आणि आम्ही राजकारणात उतरल्यावर होणार कुठे जाणार आहे, पारजी कुठे जाणार आहे, मुंडकेला धरून आणू की आम्ही. आजपर्यंत राजकारणामध्ये काँग्रेसला मांगांनी मतदान केलंय. कुणाला उचलायचं, कुणाला न्यायचं, कुठं काय हे मांग करत होती. फक्त आमचा पक्ष नसल्यामुळे आमचं मत ग्राह्य धरलं जात नाही. आणि मग मांगामुळे कोण पडलो पण म्हणत नाही, निवडून पण आलो म्हणत. तिकडे मात्र नाही दिलं तर आम्ही आडवं येतो म्हणतात. आम्ही सुद्धा फडणवीस साहेब तयारी केली आडवं यायची. आणि म्हणून अजिंक्य म्हटलं ते खरा, 1 तारखेला डिक्लेअर करा, नाहीतर मुंबई अशी कधीच बंद झाली नाही, अशी अंबोज बंद करते. आणि माझ्या बहिणीला सांगतो, काय चुकीचे संदेश येतात, टिप्पणी त्याच्यात टिप्पणी करू नका. हत्ती सारखं वागा, हत्ती सारखं. किती भुकले तर हत्ती आपल्या तालात चालतोय, हे का नाही. आणि अंबुज हत्ती आहे, ताकदीचा गडी आहे. काय म्हणतात, मांग कुठं होती, मांग सगळीकडेच होती. बुद्धाच्या काळात मांग आघाडीवर होता का नाही. फुल्यांच्या काळात मांग आघाडीवर होता का नाही. शिवाजी महाराजांच्या काळात मांग आघाडीवर होता. बाबासाहेबांच्या सोबत मांग होता का नाही, होता का नाही. अरे निपाणीला दगडफेक झाली, एका मातंगाच्या बाईनं पदर फेला, बाबासाहेबांच्यावर दगड फिरली. असं आम्ही अंबुज असताना त्याला तुम्ही हिरवायलाय. 40 वर्ष सुकुमार कांबळे आंबेडकर सांगतो का नाही. 40 वर्ष मलाच चड्डी घालून डिक्लेअर केले. अरे ही जी मानसिकता त्यांची, अरे काय ठरवेल कोण RSS आहे, काय ठरवेल कोण RSS आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने व्यवस्थेनं एवढा त्रास दिला का नाही. सूड नाही घेतला बाबासाहेबांनी, कुणावर घेतला का, कुणावर सूड घेतला नाही. SC ला दिलं, आदिवासीला दिलं, OBC ला दिलं, महिलांना दिलं, कामगारांना दिलं. आम्ही शेजारचं तुझ्या मागतोय, दे म्हण की. शेजारी मध्येच रस्ता आहे तरी आम्हाला विरोध. म्हणून माझ्या बांधव आमचेच बांधव आहेत, काय अडाणी आहेत, ते बोलत असतील, पण घटनेचा आदर करून, कारण न्यायालय हा लोकशाहीचा एक खांब आहे. न्यायालय, न्यायपालिका लोकशाहीचा खांब आहे. जर तुम्हाला मान्यच नसेल तर राष्ट्रपतीकडे जावा, तो बदलेल. न्यायालयाचा निकाल मोर्चानं बदलत नसतो, न्यायालय मोर्चानं बदलत नाही, एवढं सुद्धा भान त्यांना नाही. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, ही घटनेची मोडतोड नाही, घटना बदल नाही, ती दुरुस्ती आहे. दुरुस्ती करून न्यायालयाने सांगितलं, जे अति मागास आहे त्यांना पुढे घ्या, असा निकाल आहे. त्या अति मागासामध्ये आम्ही अंबुज बसतोय. म्हणून आमची मागणी आहे, त्या जातीचं उपवर्गीकरण झालंच पाहिजे. आणि या महाराष्ट्राची सत्ता मी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि फडणवीस साहेब, शेवटचे एक मी सांगतो, आव्हान करतो, 1 तारखेला तुम्ही वाटेगावला आदेशच घेऊन या. नसेल तर मुंबईमध्ये आम्ही घुसणार, मग आम्हाला कोण अडवू शकणार नाही. हा इशारा फडणवीस साहेबांना देतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय भीम, जय मोदी. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.